तर काय बोलणार आपण आज जे आहे तर वारंवार वंचित बहुजन आघाडीकडून आणि आंबेडकर चळवळीकडून जे आहे तर RSSचं जे रजिस्ट्रेशन आहे ते मागण्यात येतं. त्याबद्दल काय बोलणार? नाही, हे बघा, आता ज्या पद्धतीनं हा स्टंट केला गेला, RSSला 100 वर्ष पूर्ण झालेत आणि RSS 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे अभियान संघाच्या माध्यमातून केलं जातं. आता RSSचे असणारे चांगले काम, सेवा प्रकल्प, याच्यामुळे समाजाचं आकर्षण RSS बद्दल आहे. समाजासाठीच RSS काम करतो. हे बघून समाजातले अनेक तरुण, अनेक लोक RSS जॉईन करतात. म्हणून संघाच्या RSSच्या जे महाविद्यालय विभाग आहे त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी शासकीय कॉलेज नंतर निकेतन कॉलेजच्या बाहेर हे कॅम्पेन सुरू होतं त्या ठिकाणी. परंतु हे जे तरुण गेले त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना शिवीगाळ केली, गोंधळ घातला, त्यांचा कार्यक्रमामध्ये खोडा घातला आणि धमक्या दिल्या, हे कुठल्या लोकशाहीला धरून आहे? हे कुठलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे? या लोकशाहीमध्ये, भारतीय संविधानामध्ये सगळ्यांना अभिव्यक्तीचा अधिकार आहे. सगळ्यांना आपले विचार मांडण्याचा, संघटन करण्याचा सगळा अधिकार असताना अशा पद्धतीने संघावर येऊन टार्गेट करणं, शिवीगाळ करणं कितपत योग्य आहे? जे सुरू आहे जो आता मोर्चा वंचित बहुजन आघाडीने केला आहे, हे जाणीवपूर्वक राजकारणासाठी केलेला हा स्टंट आहे असं दिसतंय. हे काही सगळं आंबेडकरी समाजाचं प्रतिनिधित्व नाहीये. अनेक तरुण, म्हणजे समजा मी स्वतः बौद्ध समाजातून तरुण आहे, मागच्या 10-15 वर्षांपासून संघामध्ये काम करतो. कुठल्याही पद्धती जातीवाद, कुठल्याही अशा पद्धतीचं संवैधानिक कार्य संघाच्या माध्यमातून केलेलं आजपर्यंत आम्ही तर कधी बघितलं नाही. परंतु हे जाणीवपूर्वक संघाला टार्गेट करण्यासाठी केलेलं हे काम आहे. मात्र ते रजिस्ट्रेशनचं वारंवार नाही, रजिस्ट्रेशनचा मुद्दा कसा आहे? रजिस्ट्रेशन संघाचा आहे ना, संघाने घटना दिली आहे, संघावर 40 बंदी आली, परंतु संघाने घटना दिलेली आहे. रजिस्ट्रेशन देखील संघाचं सुरू आहे. जाणीवपूर्वक आता काहीतरी संघावरती टार्गेट आहे. संघ हे काय राजकीय संघटन नाही, संघ हे सांस्कृतिक संघटन आहे. या राजकारणामध्ये संघाला आणण्याचं काय कारण आहे? जाणीवपूर्वक संघावरती टार्गेट केलं जातं. हे मुद्दा जो आहे तो राजकीय केलेला आहे. तिकडनं जे तर सुजात आंबेडकर आलेले आहेत, हो, ते सध्या संविधानाची प्रत सोबत एक रजिस्ट्रेशनचा जो कागद आहे ते सुद्धा घेऊन आपल्याकडे येत आहे हातात तिरंगा. त्यावर आपण जायचं 100%. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिले जे घटना आहे, संविधान, हे संघ आधीपासून मानतो. जे देश चालला भारतीय संविधानानुसार चालला आहे. संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णपणे पालन करतो, आदर करतो. त्यांनी जे पद्धतीने आंदोलन करताय त्यांच्या राजकारणासाठी करताय. आमची त्याच्याबद्दल आत्ता जे आंदोलन झालंय ह्या विषयामध्ये जे गुन्हे दाखल त्यांच्यावर झाले, संघाने कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया त्यांच्यावरती दिलेली नाहीये किंवा संघाने यांच्यावर कोणी तक्रार केली, गुन्हे केले. पोलिसांनी सोमोटो गुन्हे दाखल केले, त्यांनी पोलिसांवर आंदोलन करावं, प्रशासनावर करावं. संघाच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचं काय कारण आहे? आज जाणीवपूर्वक स्टंट करायचं, समाजामध्ये जी शांतता आहे ते भंग करण्यासाठीचा प्रयत्न आहे. परंतु ह्या अशा पद्धतीला कुठेही संघ प्रतिक्रिया देणार नाही. आपलं नाव? मी डॉक्टर निखिल आठवले, विवेक विचार मंच, महाराष्ट्र.